आज आम्ही बेळगाव शहरमध्ये श्रीराम सेना संघटनेतर्फे लव जिहाद कानडी पुस्तक पुनर्मुद्रण करून आज प्रकाशन आम्ही केलेलं आहे। 2009 मध्ये पहिलं पुस्तक, टोटल देशात पहिलं पुस्तक आम्ही लव जिहाद बद्दल मुद्रण केलं होतं। आज त्याच्यात आम्ही लेटेस्ट विषय घेऊन, आकडे घेऊन आम्ही मरुमुद्रण केलेलं आहे आणि प्रकाशन केलेलं आहे। विशेषतः लव जिहाद हिंदू मुलींचं, हिंदू महिलांचं सुरक्षेसाठी आम्ही फार श्रीराम सेना संघटना आम्ही गंभीरपणाने घेतलेला आहे। आपल्या देशातले स्त्रीवर चाललेला अत्याचार असेल, विद्यार्थिनी असेल, मुली असेल, भय पडतात। म्हणजे बाहेर त्यांना हिंडायला होईना, आनंदपणा शाळा कॉलेजला जायला होईना, अत्याचार अपहरण चाललेला आहे, मारहाण चाललेला आहे। आपला कायदा असेल, आपला जनप्रतिनिधी असेल, राजकीय व्यक्ती असेल, कोणीही सिरियसपणा हिंदू समाजाचे मुलींचं, महिलांचं सुरक्षता घेतले नाही, कोर्टानेही सिरियस घेतले नाहीये। त्याकरता श्रीराम सेना संघटन हा विषय सिरियस घेऊन, गंभीरपणा घेऊन हिंदू स्त्रियांचं आम्ही सुरक्षतेसाठी 100 स्थानवर त्रिशूल दीक्षा हा समारंभ घ्यायचा ठरलेला आहे। 12 प्लेसवर आम्ही केलेला आहे। तर त्या महिलांना आम्ही सहायवाणी हेल्पलाईन म्हणून डिक्लेअरही केलेलं आहे। 24 तास हेल्पलाईन चालू असते। तुम्हाला काहीही निर्भयपणे तुम्ही त्या नंबरला फोन करू शकता। कुठलाही विषय असले तरी आम्ही तुमच्या बरोबर आहे। ह्यासाठी आज पुस्तक आम्ही प्रकाशन केलेलं आहे। काल संसदमध्ये, पार्लमेंटमध्ये वक्फ बोर्ड हा विषय मंडन केलेला आहे। ह्या विषयाबद्दल JPC त्यांनी रिपोर्ट मंडन केले, त्याच्याबरोबर चर्चा झालं। चर्चा करताना विरोध पक्षातले काँग्रेस असेल, DMK, TMC, शिवसेना हे सगळे वक्फ बोर्डचं अमेंडमेंट ह्याचा विरोध केले। मी म्हणतो हे देशद्रोही आहेत। मुस्लिम अपीजमेंट कितीपर्यंत? डॉक्टर आंबेडकर संविधान ओलांडून त्यांना हक्क दिलेला आहे। काय पाहिजे ते करू शकतात, कोणा पाहिजे त्या रैताचं जमीन घेऊ शकतात, मठाचं जमीन घेऊ शकतात, मठ घेऊ शकतात, देऊळ घेऊ शकतात, दलितांचं भूमी घेऊ शकतात। तर सुप्रीम कोर्टही विचारायचं नाही, इतका हक्क काँग्रेस, नीच निर्लज्ज काँग्रेस त्यांनी त्या वक्फ बोर्डला दिलेला आहे। त्याला अमेंडमेंट करायसाठी JPC नेमकं करून काल चर्चामध्ये सगळे विरोध पक्षाचे विरोध करणारे देशद्रोही आहेत। देशाचा सुरक्षता ह्यांना नको आहे, हिंदू समाजाचा सुरक्षता नको आहे, मठाचं सुरक्षता, देवळाचं सुरक्षता, दलितांचं सुरक्षता, रैतांचं सुरक्षता नको आहे। ह्यांना फक्त अधिकार पाहिजे आहे, फक्त मुसलमानचं मत पाहिजे आहे। कालच्या चर्चामध्ये स्पष्ट कळालेलं आहे श्रीराम सेना संघटन अमेंडमेंट बिलला कंप्लीट सपोर्ट करत आहे आणि 100% हे बिल पास होते असा विश्वास आहे। खरं SDPI संघटनेने विरोध केला, त्याचं आंदोलन केलं, त्याच्या SDPI संघटन असेल, MIM असेल किंवा आणि मुसलमानांचे समाज असेल, मी म्हणतो त्यांनी विरोध करतातच। का तर त्यांनी कुठलंही जमीन हडपू शकतात। आता इथंच आनंदवाडीमध्ये 200 घराला त्यांनी 10 वर्ष झालं नोटीस दिले, त्यांना अजूनपर्यंत ते विकायला होईना, त्यांचं रेंट द्यायला होईना, 10 वर्ष झालं। 200 घरे आहेत, गरीब आहेत,
त्यांना वक्फ बोर्ड म्हणून केलेलं आहे. आता पिरणवाडीचे 3 तारीखला त्यांना नोटीस दिलेल्या आहेत. जवळजवळ 50 एकरचे ते रैतांचं सगळं जमीन वक्फ बोर्ड म्हणून केलेलं आहे. SDPI उत्तर देते का याला? SDPI मठ, देऊळ, दलित, संविधान, कानून काय माहित आहे तुम्हाला? मी सवाल करतो SDPI ना, या समोर समोर बसूया, चर्चा करूया, चॅलेंज करतो तुम्हाला. ह्या देशात डॉक्टर आंबेडकर रचन केलेलं संविधान आहे, तर संविधान कानून प्रमाणेच तुम्ही वागायला पाहिजे. काय पाहिजे ते करू शकत नाही म्हणूनच अमेंडमेंट बिल करायला लागले. SDPI देशद्रोही संघटना आहे, देशद्रोही पक्ष आहे. मी सांगतो, त्यांनी कर्नाटकमध्ये जवळजवळ 9 हिंदू कार्यकर्त्यांचा मर्डर झाला, त्याच्यामध्ये SDPI आहे. तर SDPI असेल, MIM असेल किंवा मुसलमान असेल, वक्फ बोर्डच्या अमेंडमेंट बिलला विरोध करणारच. पण आम्हाला दुःख, आम्हाला राग हे काय लागलाय, तर काँग्रेस, DMK, TMC, AAP असले हे फालतू हे पक्ष आहेत ना, ह्यांना देशाचं सुरक्षता नको आहे. हे आम्हाला दुःखाचं गोष्ट आहे.